नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शीख बाबा शीख, लढायला शीख. कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख. मागं मागं नको, पुढं सरायला शीख. मरायला नको, आता मारायला शीख. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात वीक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको वीक. शीख बाबा शीख, आता लढायला शीख. इंद्रजित भालेरावांच्या या कवितेची आठवण होण्याचं कारण आहे गेल्या 3 दिवसांमध्ये 2 शेतकऱ्यांनी सावकाराच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा गावातल्या मुटकुळेनं 1000 रुपये कर्ज घेतलं होतं. त्यापोटी 22,000 रुपये भरले. तरीही सावकार पप्पू मडकेनं त्याला अमानुष मारहाण केली, ज्यामुळे त्यानं आत्महत्या केली. लातूरचा महेश क्षीरसागर पिंपरीत वडापावची गाडी चालवायचा. त्यानं 70,000 पोटी तब्बल 7.5 लाख रुपये सावकाराला दिले. तरीही सावकार 3 लाख रुपये अधिक मागत होता. शेवटी मानसिक ताण असह्य झाला आणि महेशनं जीव दिला. या फक्त पोलीस दफ्तरी नोंद झालेल्या घटना आहेत. महाराष्ट्रात आपण आता चर्चा करतोय अशा या वेळेला किती शेतकऱ्यांवर अशी वेळ येत असेल देव जाणो. काही हजारांचं कर्ज प्रामाणिकपणे फेडणाऱ्यांना आपल्या बँका उभ्या करत नाहीत. विजय मल्ल्यासारखे लोक मात्र हजारो कोटी रुपये बुडवून पसार होतात. हे कशाचं लक्षण आहे? सावकारांना व्यसन लावणारे कायदे अशा वेळी कुठं असतात? आणि त्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे की शेतकऱ्यांचा जीव घेणारे सावकार मोकाट का फिरतात? आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, सांगलीहून ॲडव्होकेट अमित शिंदे आणि सावकाराच्या त्रासामुळे पीडित असलेला अनिल मुटकुळे. या चर्चेच्या सुरुवातीला मी अनिलकडे जाणार आहे. अनिल, काय अनुभव येतो? सावकाराकडून अनुभव काय आलेला आहे? काय तुझी प्रतिक्रिया? कसं माहिती का, आता पहिल्यांदा माझ्या भावाने पैसे घेतले होते 1000 रुपये 2.5-3 वर्षापूर्वी. त्याचे तब्बल आम्ही 22,000 रुपये दिले, तरी तो आणखीन पैसेच मागत होता. तरी सुद्धा भाऊ माझा म्हणला की मी आणखीन 2,000 रुपये देतो, मला काय मारू नका. तरी सुद्धा त्यांनी तो मारले. काय झालं रे अनिल त्या दिवशी? मुद्दाम महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळू दे, एबीपी माझाने ही खरं बातमी दाखवलेली आहे, पण मुद्दाम तुझ्या तोंडून करू दे की त्या दिवशी त्या अर्धा पाऊण तासामध्ये काय झालं आणि कशा प्रकारे मारहाण झाली? तो सकाळी 7 वाजता घरी आला. घरी नंतर बाहेर गेल्यानंतर त्याला त्या पप्पू मडके या सावकाराने अडवले. त्याला तो म्हणाला की बाबा माझे पैसे दे. तर माझा भाऊ म्हणाला की तुझे तर पैसे पूर्ण दिलेले तरी तू आणखीन पैसे कसं मागायला लागलास? तर त्याला नंतर जबरदस्त हानमार केल्यानंतर माझा भाऊ मला, हो का मला मारू नका, मी तुम्हाला 2,000 रुपये देतो आणखीन, माझे ह्याच्यावर माझ्यापाशी पैसे नाहीत. तरी सुद्धा पप्पू मडके या सावकाराने खूप त्याला मारहाण केली. गटारीचं पाणी सुद्धा पाजलं त्याला. अतिशय म्हणजे हे ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो आणि अतिशय भीतीदायक आहे ही सगळी परिस्थिती. खरं तर मी माधव भंडारींकडे जाणार आहे. माधव भंडारी, तुम्ही ऐकलं असेल आता आपल्याकडे असे ही सावकार जे आहेत, ज्या सावकारांवर खरं तर पोलिसांचा वचक असायला पाहिजे, सहकार खात्याचा वचक असायला पाहिजे, त्या लोकांनी यांना थांबवायला पाहिजे, अशी सावकारी झाली नाही पाहिजे. ते काय करत असतात आपल्यावरती, आपल्या शेतकऱ्यावरती, आपल्या गावातल्या लोकांवरती? ही वेळ काय येते? ज्यांच्यावरती आता ही वेळ आली आणि या 3 दिवसातल्या ज्या 2 घटना आहेत त्यांच्याबद्दल प्रथम मी सहवेदना व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर दुसरा मला पडलेला प्रश्न यातला असा आहे की हे सावकार काय अधिकृतरित्या परवाना घेऊन सावकारी करणारे सावकार असतील असं मला वाटत नाही. बरोबर. ज्या पद्धतीचं वर्णन या शिंदेच्या संदर्भातलं येत आहे ते गावगुंडी करणाऱ्या माणसाचं वर्णन हे येत आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक मुद्दे गुंतलेले असावेत असं मला वाटतंय. एक तर मुळामध्ये आपल्याकडे खासगी सावकारीला बंदी आहे. खासगी सावकारीच्या बाबतीत अनेक प्रकारचे नियम कायदे आपण केलेले आहेत आणि खासगी सावकाराकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यावरती, सर्वसामान्य माणसावर येऊ नये हा प्रयत्न आपण करतो. त्याच्यातून अनेक प्रकारच्या संस्था, सहकारी बँका यांचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खासगी सावकारांकडे जाणारी लोक नेमकं कोणत्या कारणाने जातात हे सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता असं आहे ना माधव भंडारी सर, तुम्ही म्हणताय ती गोष्ट अतिशय बरोबर आहे की त्याचा विचार केला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की काही 1000 रुपयांचं कर्ज हवं असतं, म्हणजे याला तर 1000 रुपयांनी घेतलं. आता समजा कारण कुठले असो, किंवा आता महेश क्षीरसागरनी 70,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. खरं तर ही लोक प्रामाणिकपणे कर्ज फेडत असतात. जो माणूस 1000 रुपयाचे 22,000 रुपये फेडतोय, जो माणूस 70,000चे 7.5 लाख रुपये फेडतोय, अशा लोकांना आपल्याकडे जी व्यवस्था अशी आहे ना की आपल्याकडे मल्ल्याला कर्ज द्यायला लोकांची तयारी आहे, बँकांची तयारी आहे, पण तर शेतकऱ्याला कर्ज द्यायची लोकांची तयारी नाही. मग शेतकऱ्याला दुसरा उपाय काय उरतो? त्याच्याकडे काय पर्याय उरतो? तो सावकाराकडे जाणं. आणि त्याच्यातून या घटना घडतात असं वाटत नाही का तुम्हाला? आपण आता मुद्रा योजना चालू केली ह्याच लोकांसाठी की ज्यांना 5,000 पासून कर्ज लागणार आहे, ज्याच्यात कारण नकोय, ज्याला तारण नकोय.
अशा तऱ्हेचं कर्जाची व्यवस्था आपण केली. आता त्याच्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की सगळ्या बँका आपल्याला त्यात सहकार्य अजून देत नाहीत, पण आपण ही व्यवस्था निर्माण करतो आणि ही व्यवस्था ज्याला असं छोटं कर्ज पाहिजे त्याच्यासाठीच आहे. आणि ही व्यवस्था करत असताना ज्या ठिकाणी 1000 रुपयाच्या कर्जासाठी 1000 रुपये हे कर्ज नाहीचे खरं तर ते हात उसने आहेत. बरोबर. तर ती हात उसनवरी जी आहे त्याचा वापर अशा तऱ्हेने करत असताना ज्यांच्यावरती ही पाळी आली, ज्याला 1000चं 22,000 ज्याने मोजले त्याने मधल्या काळात कुठल्या यंत्रणेशी संपर्क साधला होता का? मुद्दा असा ना भंडारी सर, अतिशय पॉइंटेडली तुम्ही व्यवस्थित अगदी त्याच मुद्द्यावर आलात तुम्ही, जिथं आपल्याला चर्चा करायला पाहिजे. प्रश्न असा आहे, पप्पू मडकेनं ज्यांनी म्हणजे मुटकुळेला कर्ज दिलं होतं 1000 रुपयाचं, त्या पप्पू मडकेकडे ज्याला काल निबंधकांनी आणि पोलिसांनी धाड टाकली त्याच्याकडे इतका ढिगारा सापडला चिठ्ठ्यांचा आणि ज्याच्यावरती लिहिलेलं होतं याला 70,000 दिले, याला 5 लाख रुपये दिले, 8 लाख रुपये दिले. आणि आजची माहिती अशी आहे जी अधिकृत आहे, त्याने जवळपास 60 लाख रुपयांचं कर्ज वाटलंय असं. आता ही खाजगी सावकारी गावागावामध्ये चालू असते, आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची वाच्यता असते, ती पोलिसांना माहिती असते, मात्र तरीही आपल्या यंत्रणा म्हणजे सहकार खातं असतील किंवा पोलीस असतील ती त्याच्याकडे दुर्लक्ष का करतात? म्हणूनच मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला. नाही, याच्यात दुर्लक्ष होण्याच्या मागचं एक पहिलं कारण असं आहे की जोपर्यंत कोणी तक्रार करत नाही तोपर्यंत यंत्रणा त्याच्यामध्ये लक्ष घालायला बाध्य होत नाही. त्यांना माहिती आहे म्हणून ते सुमोटो जाऊन कारवाई करतील. एवढी जर तत्परता आपल्या सगळ्या देशामध्ये गेल्या 60 वर्षात निर्माण झाली असती तर आजचे अनेक प्रश्न आपल्याला दिसलेच नसते. त्यामुळे मुळामध्ये कोणी तक्रार केली का, जर कोणी तक्रार केली तर त्या तक्रारीचा पुढे काय झाला हा प्रश्न त्याच्यातून पुढे सुरू होतो. पण जर कोणी तक्रार केली नसेल तर या यंत्रणा स्वतःहून जाऊन काही करत नाही. आपण असं म्हणणं की आपल्याकडे तक्रार केली तरच कारवाई होईल, खरं तर म्हणजे अशी व्यवस्था असायला नको. ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे, ज्याला यंत्रणांना माहिती असतात की हे लोक हे अनधिकृत काम करतात, खरं तर त्याला त्याला तक्रारीची आवश्यकता नाही भासली पाहिजे. आपल्याकडची व्यवस्था अशी मोडकळीस आणलेली आपण बनवून ठेवलेली की त्या व्यवस्थेचा हा परिणाम आहे. हा खरं तर बळी आहे, हा खरं तर एखादा खून आहे म्हणजे एखाद्या आपल्या व्यवस्थेने केलेला. मी तेच म्हणालो. पण माधव भंडारी सर, मी तुमच्याकडे येतो 2 मिनिटांमध्ये. मी तुमच्याकडे येतो. विश्वंभर चौधरी सर, आता माधव भंडारी जे म्हणाले ते तुम्ही ऐकलं. आपल्याकडे जोपर्यंत तक्रार होत नाही तोपर्यंत कारवाई होत नाही. आता गावागावामध्ये असे सावकार असतात, त्याची माहिती नसते का पोलिसांना, त्याची माहिती नसते का सहकार खात्यातल्या निबंधकांना माहिती असते की? सगळ्या सरकारी यंत्रणांना एक्झॅक्टली कुठं काय चाललंय ते सगळं माहिती आहे. म्हणजे आता आपण असं म्हणूच शकत नाही की त्यांना माहिती नाही आणि म्हणून त्यांना कोणी सांगितलं तर ते कारवाई करतील. आता उदाहरण देतो, राज्यात मटका चालतो, मटका अवैध आहे ना, मटक्याला कुठं शासनाची परवानगी आहे? प्रत्येक पोलिसाच्याकडे तिकडे हप्ता जातो ना मटक्याचा, त्याच्यामुळे मटका चालू आहे. नाही तर कशाला राज्यात मटका चालला असतो? पोलिसांना माहित नाही मटका चालू आहे आणि कोणीतरी तक्रार करेल. ते काही मला माधवराव जे म्हणतात त्यांच्याशी मी काही सहमत नाही त्या विषयात. दुसरी गोष्ट, सावकारी करणारे गावात कोण लोक असतात हे सगळ्यांना माहिती असतं. मला वाटतं की गावगाडा फार छोटं गाव असतं आणि तिथे प्रत्येकाला माहिती असतं, पोलिसांना माहिती असतं, रजिस्ट्रारला सगळ्यांना माहिती असतं. आता हे प्रकरण समोर आलं म्हणून हा छापा रजिस्ट्रारने टाकला आणि कारवाई केली, अन्यथा त्यांनी ती केली नसती कारवाई, हे नक्की आहे. एक सावकार नाही, अनेक सावकार गावागावांमध्ये सावकार आहे. त्याचं कारण तुम्ही म्हणालात तसं मायक्रो फायनान्सची सक्षम व्यवस्था नसणं हे त्याचं कारण आहे. जसं ते बांगलादेशात एक क्रांती केली तिथल्या त्या डॉक्टर मोहम्मद यांनी, तर तशी आपल्याकडे झाली नाही. त्यामुळे मायक्रो फायनान्स हा एक इथला प्रॉब्लेम आहे आणि त्याला मुद्रा किंवा इतर योजना सुरू केल्या तर ती चांगली गोष्ट आहे, त्याचं आपण स्वागत करू. परंतु आता अशी स्थिती नाही की त्याच्या कागदपत्रांची पूर्तता, त्या सगळ्या गोष्टींचा मुळात शेतकऱ्यावर विश्वास कुठे आहे? म्हणजे शेतकरी जर म्हणला स्टेट बँक ऑफ इंडियाला की मी माझी जमीन तारण टाकतो मला कर्ज द्या, तर स्टेट बँक देत नाही ना. मल्ल्याला 450 कोटी डुबवायला देतात. ते तारण काय घेतलं तर मल्ल्याची विमानं, जी की खरं मुव्हेबल प्रॉपर्टी होती, ती सुद्धा तारण म्हणून जो मल्ल्या विकून पण शकला असता. तर याच्यावरची पारदर्शक अशी व्यवस्था आपल्याकडे कुठे आहे? की कर्ज देताना नेमका त्याची पत पाहायची म्हणजे काय पाहायचं? मल्ल्याची पत पाहिली म्हणजे काय पाहिली? मल्ल्याची पतच नाही, शेतकऱ्याची एका चांगली पत आहे अशी मल्ल्याची, पण ते आहे आणि त्याच्यावरती त्या बेसिक गोष्टींमध्ये हात घालायला कोणाची तयारी नाही. अशी की गावगाड्यामध्ये जेव्हा ह्या सावकारीचं सगळ्यांना माहिती असतं, एवढ्या चिठ्ठ्या त्याच्याकडे सापडतात. एक्झॅक्टली. आणि एवढ्या चिठ्ठ्या ज्या वेळेला सापडतात त्याच्याकडे, त्यावेळेला तो त्याचा आजचा उद्योग नाही ना. गावात हा अनेक वर्षांपासून चालू असलेला उद्योग आहे जो की यंत्रणांना माहिती आहे, पोलिसांना माहिती आहे, मात्र त्याला अभय मिळते. अमित शिंदे आहेत सांगली. अमित, बऱ्याच वर्षांपासून तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये काम करता आहात. काय अनुभव येतो तुम्हाला? तुम्ही ज्याला अशा तक्रारी घेऊन पोलिसांकडे जाता, ज्यावेळेला तुम्ही न्यायालयात लढता केसेस, त्याला काय अनुभव येतो नेमका?
नाही, मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्याच पक्षाचे राजकीय पुढारी हे सावकारांना कडक कारवाई करू असं म्हणत असतात. म्हणजे आमचे मागचे गृहमंत्री सुद्धा म्हणले होते की सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू, परंतु बोलण्यातली कृती आणि प्रत्यक्षातली कृती यात फरक पडताना दिसतोय. 2014 मध्ये सावकारीच्या विरोधातला कायदा अस्तित्वात आला आणि ह्या कायद्यामधल्या जर तरतुदी बघितल्या तर अत्यंत त्रोटक तरतुदी आहेत. जास्तीत जास्त शिक्षा ही 5 वर्षाची आहे, ती पण एकाच गुन्ह्याला, आणि सगळ्या शिक्षा या 2 वर्षाच्या आतल्या आहेत. म्हणजेच हे सगळे गुन्हे हे जामीनपात्र गुन्हे आहेत आणि बहुतांश गुन्हे हे अदखलपात्र गुन्हे अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ह्या गुन्ह्यांवरती ज्यावेळेस आम्ही कारवाई करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस पोलीस त्याची दखल घेऊ शकत नाहीत, कारण अदखलपात्र असल्यामुळे न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना तपास करता येत नाही. जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्याच्यावरती ते लगेच जामीनावर सोडतात. आणि अर्णव कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही जी मध्यंतरी केस झाली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की 7 वर्षाच्या आतला गुन्हा असेल तर पोलिसांनी नोटीस द्या, त्याला अटक करू नका. त्याच्यामुळे ह्या कायद्याची कुणाला भीतीच मिळत राहिलेली नाहीये आणि सावकारी एवढे मातब्बर आहेत की ते पोलिसांना सहज मॅनेज करतात आणि मुळात पोलिसांना या गोष्टी माहिती नाहीत असं नाहीयेत, पोलिसांना सुद्धा माहिती आहेत. त्यामुळे कायद्याचा लोकांना असं होतंय की कायद्याचा धाकच दाखवू शकत नाहीत. एखाद्या सावकारावरती जर तक्रार करायची झाली तर तो बिनबेभाटपणे त्याला कोणत्याही खरोच सुद्धा न पडता तो बाहेर पडतो आणि तो खुन्नस धरून त्या कुटुंबाला त्रास देतो. त्यामुळे नागरिक पुढे येत नाहीत. बरोबर, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आपल्यासोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटील जे आता अमित जे काय म्हणतात ते तुम्ही ऐकलेलं आहे, मगाशी चर्चा पण आपण ऐकलेली आहे. आपली व्यवस्था तुम्ही इतकी तकलादू व्यवस्था का बनवली आहे? म्हणजे आपल्याकडे कायदे आहेत, त्याच्यामध्ये ते पळून सुटून जाऊ शकतात. आपल्याकडचे राजकीय पुढारी जे आहेत त्यांचं अभय असतं. आपल्याकडचे पोलीस जे आहेत ते सुद्धा म्हणजे सावकारालाच मदत करतात. म्हणजे ही यंत्रणा काय आपण सावकारांसाठी राबवतोय काय, असाच समज होईल असं हे लोकांचं सगळं म्हणजे हे सगळं ऐकून. आता हे शिंदेचं प्रकरण झालं किंवा क्षीरसागरांचं प्रकरण झालं हे अतिशय गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आता मी सगळ्यांचे आता माधव भंडारींचं ऐकलं, विशंभरांचं ऐकलं, आपल्या शिंदेचं ऐकलं. ह्याच्यात 2 गोष्टी आता मात्र पुढे आलेल्या आहेत की पहिली गोष्ट अशी आहे की म्हणजे माझ्याच काळामध्ये एक कायदा आपण 2014ला केला होता, बरोबर, आणि हा पहिला कायदा झाला बरं का महाराष्ट्रामध्ये. आता ठीक आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, त्या त्रुटी दूर करायला तर ह्या सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सावकारांना भीतीच राहिलेली नाही सांगतो ह्या राज्यामध्ये. ही गोष्ट खरी आहे आणि ही भीती होता, ऐकून घ्या, याच्यापूर्वीचा कायदा होता तो डिफेक्टिव्ह होता. कारण इमोबाईल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये, कारण ज्यावेळेस आपण केसेस केल्या त्यावेळेस केसेस केल्यानंतर हायकोर्टांनी बऱ्याच केसेसमध्ये आपल्या जो कायदा जो पहिला होता आपला, मला वाटतं 1956चा मनी लेंडिंग ऍक्ट काहीतरी आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि म्हणून आपण एक फुलप्रूफ अशा प्रकारचा एक कायदा आपण केला. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, नाही असं नाही, कुठलाही कायदा लगेच फुलप्रूफ होऊ शकत नाही. पण मुद्दा असा येता की आता त्वरित आपण काय करू शकतो. मला असं वाटतं की पहिल्यांदा ऑफिशियली लायसन होल्डर सावकार हे माझ्या माहितीप्रमाणे 12 ते 13 हजार महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर, आणि बिगर परवाना घेऊन सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्याची संख्या ही 10,000च्या पुढे आहे. आणि हे कोण आहेत हे सगळ्याला माहित असतं. आता हे सरकार नवीन आल्यानंतर माधवजी भंडारी, म्हणजे मला काही राजकीय भाष्य करायचं नाही, पण सावकाराकडचं कर्ज माफ करण्याचा आपण एक 550 कोटीचा निर्णय आपण घेतला. आता ह्याचं काय रेकॉर्ड आहे आपल्याकडं? माझी माहिती अशी आहे आणि मी जबाबदारीने सांगतो, अनेक सावकारानं मागच्या तारखेचे त्यांच्याकडे कोरे स्टॅम्प होते, त्या स्टॅम्पवर मागच्या तारखेचं मॉर्टगेज करून दाखवलं आणि बऱ्याचशा लोकांनी तो फायदा त्या 550 कोटी रुपयाचा घ्यायचा प्रयत्न केला. आता प्रश्न असा आहे की या अशा प्रकारच्या बेकायदेशीर सावकाराच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं आपण एबीपीला मी धन्यवाद देतो, बीबी माझाला, की आपण ही चर्चा घेतली. आज खरोखर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामध्ये सावकाराची पिळ नक्की माझानी म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा लावून धरलाय. पण माझा दुसरा प्रश्न हर्षवर्धनजी तुम्हाला असा आहे की तुम्ही आता बेकायदेशीर सावकारीविषयी बोललात, मात्र सानंद प्रकरणात तर त्यांना वाचवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता. मग असे पण नेते आहेत ना की जे सावकारी करतात, त्यांचं काय करायचं? त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या ऑफिसमधून एसपीला फोन केला होता की त्यांच्या संदर्भातलं रेकॉर्ड सगळं आहे, त्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. प्रश्न असा आहे आता की या अशा प्रकारचे जे काही अनऑफिशियली सावकार, आता आपला जो कायदा जर बघितला ना आपण, तर 12% पुढे व्याज घ्यायचं नाही, दर महिन्याला 3 महिन्याला त्यांनी ते व्याजाचं अकाउंट दाखवलं पाहिजे, हे सगळं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. मला वाटतं ऍडव्होकेट शिंदेना वगैरे सगळ्यांना माहिती आहे. पण प्रश्न एवढाच आहे याच्यामध्ये की या अशा प्रकारच्या खरं म्हणजे हे जे चुकीचं वागतात याला आपण फक्त म्हणतो आपण कडक कारवाई केली पाहिजे, पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ही जी लागेबंदी जी आहे
सगळ्याला सगळं माहित असतं, परंतु असा एखादा एपिसोड घडल्यानंतर मग मात्र कुणीतरी चौकशी करायला जातं. चला ठीक आहे हर्षवर्धन, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो एका सेकंदासाठी मी तुम्हाला थांबवतो आणि एक अतिशय प्रांजळपणे प्रश्न विचारतो. तुम्ही आता लागेबांध्यांविषयी बोललात म्हणून मी तुम्हाला विचारतो की ज्याला सानंद प्रकरण झालं त्याला काय झालं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचं महाराष्ट्र सरकारला तर हायकोर्टाने दंड पण ठोठावला होता त्या प्रकरणामध्ये. इतकं सगळं गंभीर प्रकरण झालं, इतके लागेबांधे असतील हे सगळ्यांना माहिती असेल तर हे सगळ्यांच्या राजी खुशीने वरच्यांच्या आशीर्वादाने चाललंय असं म्हणताच येतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही अजिबात संशय घ्यायला सुद्धा जागा उरत नाही, इतकं ते क्रिस्टल क्लिअर असतं. मग लोकांनी तुमच्याकडून, राज्यकर्त्यांकडून, विधिमंडळाकडून, कायदे करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची? कुणाची लागेबंदी काय आहे हे सगळ्याला सगळं माहित असतं. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर कोण चुकीचं वागत असेल तर आज सरकार वागणाऱ्याला किमान हर्षवर्धनजी त्यावेळेला आता तो मुद्दा जरी जुना असेल तरी पक्षातून काढायची हिंमत सुद्धा कोणी दाखवली नव्हती. एक मिनिट ऐका ना, एक सानंदाचं प्रकरण म्हणजे काय देश महाराष्ट्रामध्ये फक्त सानंदाच झाला का? या महाराष्ट्रामध्ये आज मला सांगा 550 कोटीचं कर्जमाफीचा निर्णय आपण सावकारांचा घेतला, ह्याला काय निकष लावले हो सांगा मला तुम्ही? कोणत्या बँकेचं तुम्ही कर्ज माफ करा ना, ते राहिलं बाजूला आणि आपण सावकारांचं कर्ज माफ करतो. कधी घडलं का महाराष्ट्रामध्ये? सांगतो हा काय कारण आहे सावकारांचं कर्ज माफ करण्याचं कारण काय? चला ठीक आहे, आपण विचारूयात ना. माधव भंडारी आपल्यासोबत आहेत, हर्षवर्धन माधव भंडारी आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया की नेमके काय निकष होते आणि तुम्ही सावकारांचं कर्ज का माफ केलं? महत्वाचं आहे माधव भंडारीजी. नाही, मला काही या विषयाची फार राजकीय चर्चा करायची इच्छा नाही. खासगी सावकारांकडचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, त्याच्या मागे आर पाटील आणि यांच्या सकट अनेकांची ही मागणी होती, त्यांचा आग्रह होता, त्याच्यातून तो निर्णय झाला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या खासगी सावकारांकडचं कर्ज माफ केलं त्या सगळ्यांना काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कालावधीत लायसन्स दिलेली होती, आम्ही दिलेली नव्हती. आम्ही तर सत्तेत नुकतेच आलो होतो, आमच्या काळामध्ये लायसन्स दिलीच गेली नाहीत. आणि सानंदा प्रकरण फक्त एवढ्यापुरतं बघून चालणार नाही. सानंदा हे काँग्रेसचे आमदार होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी फोन केला असं नाही. सानंदा हे काँग्रेसचे आमदार होते. 2014 मधला कायदा हा अशा तऱ्हेने नख दात नसलेला कायदा का झाला याची चर्चा आपण करू शकतो. पण मला स्वतःला असं वाटतं की आता अशा तऱ्हेच्या चर्चा करत बसण्याचं कारण नाही. आपल्याला प्रश्नाला जर भिडायचं असेल तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे, त्यातली जी सामाजिक कारणं आहेत ती शोधली पाहिजेत. आणि त्याचबरोबर प्रशासनामध्ये ज्या सुधारणा करायला पाहिजेत, ज्या गेल्या 60 वर्षामध्ये निर्माण झालेले दोष आहेत प्रशासनातले, ते प्रशासनातले दोष करण्यासाठी आपण काय करणार आहोत ह्याची चर्चा घडवून आणली पाहिजे. अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा चालू आहे. पण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत की बँका शेतकऱ्यांना का उभ्या करत नाहीत दारामध्ये आणि आपल्या नात्यांमध्ये विश्वासितपणा का आलेला आहे, आपण एकमेकांना मदत का नाही करत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. चर्चा चालू होती शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या सावकारांवर कारवाई का होत नाही, ते मोकाट का फिरतायत. हर्षवर्धन पाटील, मी तुम्हाला थोडंसं पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही दात आणि नख नसलेला कायदा केलात का हो? की तुम्ही इतक्या त्याच्यामध्ये त्रुटी इतक्या ठेवल्यात की त्या कायद्याचा काही उपयोगच होऊ नये, कुणाला वचकच वाटू नये, त्याचा धाकच वाटू नये, असा कायदा केलात का तुम्ही की ज्याची फळं आज शेतकऱ्यांना भोगावी लागतात? नाही, मला असं वाटतं अभिजित, ही राजकीय चर्चा नकोय. राजकीय चर्चा करायची असेल तर मग मला वाटतं आपण एक वेगळा विषय डिबेटला घेऊ. आपण ह्यांनी काय केलं, आम्ही काय केलं. मुद्दा असा आहे, तुम्ही त्या 2 व्यक्तींचा विषय घेऊन तुम्ही आता ही चर्चा सुरू केली. मी तुमच्याकडूनच माझी अशी अपेक्षा आहे, बोला ह्या विषयामध्ये आपण जायला नको. आता दात नसलेला कायदा असा असू शकत नाही. आपण कायदा वाचलाय का तो? त्या कायद्यामध्ये आपण असं नमूद केलेलं आहे की कुठल्याही शेतकऱ्याची जर घाणकत करून दिला असेल तर आपण ते 3 महिन्याच्या आत आपण रजिस्टरकडे दाखल करा. अशा अनेक शेतकऱ्यांचे आपण घाणकत केलेले डॉक्युमेंट्स आपण सोडून दिले. त्यानंतर आपण पहिल्यांदा असा निर्णय केला की लायसन होल्डरच्या करता आपण एक नियमावली आपण तयार केली. त्याच्यामध्ये त्यांनी 12% जास्त व्याज घेता कामा नये. दर 3 महिन्याला त्यांनी त्याचा हिशोब दिला पाहिजे आणि कुठलंही सावकारांनी कर्ज देताना कुठलीही इनमुव्हेबल प्रॉपर्टी तारण घेता येणार नाही, हे त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आता त्याच्यात त्रुटी काय आहेत की तो अजामीन पात्र आहे का जामीन पात्र आहे, शिक्षेची तरतूद किती आहे, दंडाची तरतूद किती आहे, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कुठलाही कायदा करताना एकदम तर आपण 5 लाखाचा दंड करू शकत नाही.
एकदम तर आपण त्याला 10 वर्षाची शिक्षा आपण करू शकत नाही. शेवटी घटनेच्या चौकटीच्या अधीन राहून कुठलाही कायदा करावा लागतो. कायदा सरकार करत नाही. सरकारमधलं LNGD डिपार्टमेंट जे आहे की जे प्रधान सचिव मंत्रालयामध्ये असतात ते हायकोर्टाकडून जे जस्टिस असतात त्यांची नेमणूक मंत्रालयामध्ये विधी व न्याय विभागाचे सचिव म्हणून झालेली असते आणि ते सगळा ड्राफ्ट करतात. सांगतो मला असं वाटतं की तो कायदा आपण 14ला मान्य केला. आता हे सरकार नवीन आलेलं आहे. मला वाटतं या 2 वर्षामध्ये अंमलबजावणी करताना जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही कलम जर आपल्याला अधिक स्ट्रेंथनिंग करायचे असतील तर आपण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. अशा प्रकारचा एक सुधारित दुरुस्ती कायदा नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने आणावा. मला असं वाटतं या चर्चेच्या माध्यमातून काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये आपण चला नक्की आपण माधव भंडारींना विचारूया. माधव भंडारीजी, आता हे तर तुम्हाला मान्य आहे की हा कायदा या कायद्यामध्ये त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी कमी केल्या पाहिजेत. आता हर्षवर्धन पाटलांनी पण ते मान्य केलेलं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये ठीक आहे 2 मिनिटासाठी आपण राजकारण बाजूला ठेवूयात. शेतकऱ्यांच्या हितासाठी गोरगरिबांच्या हितासाठी त्या कायद्यामध्ये आता बदल करणं गरजेचं आहे असं मानून तुम्ही सरकार म्हणून अशी ग्वाही देता का की येत्या अधिवेशनात किंवा त्याच्या पुढच्या अधिवेशनात की लवकरात लवकर त्याच्यावरती मतं घेऊन मतांतर जे काय असतील ते हरकती आणि सूचना घेऊन त्या कायद्यामध्ये बदल करून तो कायदा अधिक सक्षम होईल? नाही, निश्चितपणे मी एक फक्त नम्रपणे लक्षात आणून देतो की पाटील साहेबांनी कायदा बनवण्याची जी प्रक्रिया सांगितली त्याच्यातली कायद्याचं ड्राफ्टिंग करेपर्यंत ते खातं काम करतं, पण त्याचं विधेयक जेव्हा विधिमंडळामध्ये येतं तेव्हा विधिमंडळ ते मंजूर करतं. विधिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित असतं. आता या कायद्याच्या मंजुरीच्या वेळेला काय चर्चा झाली, त्याची प्रोसिडिंग्स काय ती बघायला लागतील. मला आता त्याचं काय आठवत नाही, परंतु ते विधानमंडळात जेव्हा चर्चेला येतं तेव्हा त्याची सर्वांगीण चर्चा आमदारांकडून होणं, त्याच्यावरती त्यांनी अनेक सूचना सुचवणं हे अपेक्षित असतं. तरी सुद्धा आता ज्याप्रमाणे अमित शिंदे म्हणाले, मी त्यांच्यासारख्या वकिलांना आज आपल्या माध्यमातून विनंती करेन की या कायद्यामध्ये आपल्याला जे बदल करावेसे वाटतात ते सुचवा, जरूर सुचवा. चला नक्की आपण ते सरकारकडे घेऊन जाऊ. सरकारला याच्यामध्ये सुधारणा करायला आपण निश्चितपणे भाग पाडू. मला त्याच्यामध्ये काय अडचण वाटत नाही. नक्की अमित काय बदल झाले पाहिजेत या कायद्यामध्ये? तुम्ही आता माधव भंडारींनी विचारले की नेमके काय बदल असले पाहिजेत? अमित, याच्यामध्ये बदल होण्यासाठी मुळात दखलपात्र गुन्हे झाले पाहिजे, शिक्षेचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यांची नावं नोंद आहेत अशा सावकारांच्या बद्दलच आहे, पण नाव नोंद नसणाऱ्या सावकारांवरती तुम्ही कशा पद्धतीने कंट्रोल ठेवणार याबद्दल कोणत्याच तरतुदी नाहीये. आणि सर्वात महत्वाचं जे आहे, फक्त हा कायदा करून भागणार नाहीये, तर मुळात महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला सहकारी पतसंस्थांची चळवळ मोडीत निघाली त्यावेळेला सावकारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला हा कायदा तयार करण्याबरोबरच सूक्ष्म पतधोरण सुद्धा तयार करायला हवं, बचत गटांसारखी चळवळ त्याच्यासाठी वापरायला हवी आणि लोकांना मायक्रो फायनान्स उपलब्ध करून द्यायला हवा. जर पतसंस्थांची चळवळ मोडली तर ते सावकारांच्याकडेच जाणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा एकीकडे विचार करत असताना या दखलपात्र गुन्हे वाढवणं आणि त्याच्या तपासामध्ये त्रुटी राहू नयेत याच्यासाठी तपासामध्ये कशा पद्धतीने सक्षम अधिकारी येऊ शकतील, किमान तो PI किंवा PSI दर्जाचा अधिकारी त्याचा तपासी अधिकारी असला पाहिजे. अशा बदल याच्यामध्ये निश्चितपणे केले तर मला वाटतं की या कायद्याचा वचक निर्माण होईल. नक्कीच. भंडारी सरांना बोलायचं. भंडारी सर, मी तुमच्याकडे येतोय, फक्त मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. 1991 मध्ये शेतकऱ्यांच्या गरजेच्या 64% कर्ज जे होतं ते वित्त संस्था देत होत्या. 2002 मध्ये ती टक्केवारी 57% आली, 12 मध्ये 51% आणि आता तर ती खूप म्हणजे 30-40% आहे. आपल्या बँका, भंडारी सर मी अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारतोय, आपल्यातल्या निम्म्या ज्या बँका आहेत, ज्या जिल्हा बँका आहेत, एकतर त्या आजारी आहेत किंवा काही बुडालेल्या आहेत. आपल्या शेतकऱ्यांना खासगी बँका उभ्या करत नाहीत, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना कोणी उभं करत नाही. जोपर्यंत आपण त्यांना सक्षमपणे कर्ज देणार नाही, आपण त्यांना उभं राहण्याची संधी देणार नाही, त्यावेळेला मग अशा सावकारांकडे जायची त्यांच्यावर वेळ येणारच ना. एकतर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामधला बँकिंग क्षेत्राचा आवाका, बँकिंग क्षेत्राचा पसारा अत्यंत मर्यादित आहे. अजूनही देशातली 25% लोकसंख्या सुद्धा बँकिंग क्षेत्राच्या आटोक्यात आलेली नाही. ग्रामीण भागामध्ये तरी परिस्थिती त्याहून वाईट आहे. अनेक म्हणजे 10-10, 20-20, 30-30 गावांमध्ये मिळून एखादी बँकेची शाखा असते आणि त्यामुळे त्या बँकेच्या शाखेचा फायदा त्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही. आपण सहकारी संस्थांचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सहकार क्षेत्राचं गेल्या 15 वर्षात काय झालं ते आपण बघतो आहोत. जिल्हा बँकां आणि शेतकऱ्याच्या ह्या अवस्थेला मुख्यतः जिल्हा बँकांची दुरवस्था जास्त जबाबदार आहे. कारण आपण बँकांना पर्याय म्हणून विकास सोसायट्या उभ्या केल्या आणि विकास सोसायट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची छोट्या छोट्या गरजा भागवण्याची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला, पण ती सगळी व्यवस्थाच गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे
पोखरून काढून मोडकळीला आणली. मी मोडकळीला आणली हा शब्द प्रयोग करतो, मोडकळीला आली असं म्हणत नाहीये, हे लक्षात घ्या. या सहकारी संस्था ही सहकारी चळवळ मोडून काढणाऱ्या मंडळींनी जाणीवपूर्वक हेतुतः छोट्या मोठ्या शेतकऱ्याला खासगी सावकाराकडे ढकललेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. पण आपण आता काही नवीन पावलं उचलतो आहोत. एक तर यावर्षी पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हातात पैसा येतोय. दुसरं म्हणजे एक क्रांतिकारक पाऊल आपलं सरकार उचलतंय, ते म्हणजे सगळ्या पोस्ट ऑफिसेसना बँकांचा दर्जा देण्याचं काम चालू झालंय. आणि पोस्ट ऑफिसेस निदान एक गावाआड तरी आहेत. त्यामुळे ज्या वेळेला पोस्टांच्या माध्यमातून बँकेचं काम सुरू होईल, बँकिंग सुरू होईल, त्यावेळेला नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल थोडासा, असं जे तुम्ही म्हणताय त्याचं आशादायक आपण आशा बाळगायला हरकत नाही. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला आशा बाळगायला हरकत नाहीये. मी हर्षवर्धन पाटलांकडे जाणार. हर्षवर्धन पाटील, त्याच्या दारात बँकिंग जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आत्ता जी स्थिती आहे त्या स्थितीला तुमच्या काळामध्ये जो कारभार होता, सहकाराची जी चळवळ होती, ती सहकाराची चळवळ मोडकळीस आणली गेली आणि शेतकऱ्याला सावकाराकडे ढकललं गेलं. बँका आजारी पडल्या, त्याही तुमच्या काळात पडल्या. शिखर बँकेचं काय झालं हे महाराष्ट्रानं बघितलं, त्याच्यावर कारवाई झाली, ती तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी केली. नेमकं असं काय झालं की ज्याच्यामध्ये शेतकरी तर देशदोडीला लागलाच, पण ह्या बँका पण बुडवल्या आणि आज शेतकऱ्यावर अशी वेळ येते? माधव भंडारींच्या 2 मताशी मी सहमत नाही. ते काय म्हणाले होते की सगळी व्यवस्था कोलमडून पडली, असं त्यांनी एक शब्द उच्चारला. मला असं वाटतं की जरा आपण आकडेवारी जर बघितली, त्यांच्याच मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आहे, सहकार मंत्र्यांचं एक स्टेटमेंट आहे, सहकार आयुक्तांचं एक स्टेटमेंट आहे, प्रधान सचिव सहकारांचं एक स्टेटमेंट आहे. त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रामधल्या सहकारी बँकांच्या मध्ये ठेवी आता 6 लाख कोटीच्या झाल्यात महाराष्ट्रामध्ये, आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये या ठेवी दरवर्षी 15 ते 20 हजार कोटींनी वाढतायत. हे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. एक दुसरा मुद्दा असा आहे की पूर्वी पीक कर्ज हे 15,000 कोटी रुपये वर्षाला दिलं जायचं. आमच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय घेतला आणि आता स्टेट लेव्हल बँकर्स असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र बँक ही राज्याची लीड बँक आहे. या वर्षी जे मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री, त्यांनी मिटिंग घेतली सह्याद्रीला गेल्या 3 महिन्यापूर्वी आणि 1,52,000 कोटीचा कृती आराखडा क्रेडिट प्लॅन या राज्याचा मंजूर झाला. मला आकडेवारी जी सांगताय ना, आकडेवारी लोकांना काही घेणं देणं नाही. वस्तुस्थिती अशी आहे, माझं पूर्ण होऊ द्या ना हर्षवर्धनजी, असं आहे की वस्तुस्थिती अशी आहे की जे तुम्हालाही माहिती आहे, इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा बँकेत गेल्यानंतर काय अनुभव येतो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हे मान्य का करत नाही की आपल्याकडची जी सहकारी व्यवस्था होती, जी बँकांची अवस्था आहे, तिथं शेतकऱ्याला कोणी उभं करत नाही. आपल्याकडचं सहकार्याच्या जाळ्याची जी अवस्था आहे ती दुरावस्था झालेली आहे. हे थोडं तरी मान्य करूयात ना आपण. म्हणजे आपल्याला आकडेवारीने आपल्याला मानता येऊ शकतं की हे सगळं आलबेल चाललेलं आहे. हे बघा, असं आहे की कुठं चुकीचं झालं असेल, कुणी चुकीचं वागलं, त्याच्यावर कारवाई झाली, हे सरकार कारवाई करेल, त्याबद्दल दुमत नाही. पण सहकार सगळाच अगदी परत मोडकळीच निघाला, या मताशी मी सहमत नाही. दुसरा मुद्दा असा आहे, आपल्याला पुढच्या मुद्द्यांकडे पण जायचं. आपल्याकडे सहकारी साखर कारखान्यांची काय अवस्था झाली, आपल्याकडे सहकारी बँकांची काय अवस्था झाली, शिक्षा होईल त्याला होईल, कारवाई होईल त्याला होईल, पण ही जी व्यवस्था होती, जी शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाणारी व्यवस्था होती, ती तर मोडकळून पडलीच ना. हे बघा, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जरूर काय लोकांनी चुकीचं वागले असतील, काही ठिकाणी चुकीचं घडलेलं आहे, हे काय जगजाहीर आहे. मी कुणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आणि मी काय कुणी चुकीचं वागलं म्हणून त्याची जबाबदारी मी घ्यायची काही कारण नाही. प्रश्न एवढाच आहे की ते चुकीचं आहे, त्याच्यावर कारवाई करा, केली किंवा हे सरकार करेल. प्रश्न असा आहे की आता शेतकऱ्यांना जर कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याला कर्ज काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी मिळत नाही, गोष्ट खरी आहे. म्हणून त्याला मायक्रो फायनान्सिंगच्या संदर्भातला जो मगाशी मुद्दा निघाला आणि पतसंस्थेच्या बाबतीतलं जर स्ट्रेंथनिंग आपण केलं, बचत गटाच्या बाबतीत जर आपण यंत्रणा निर्माण केली आणि सूक्ष्म फायनान्सची व्यवस्था जर झाली, कारण आज त्या गरजू माणसाला वेळेवरती पैसे मिळाले पाहिजेत, ते मिळत नाहीत. बँकेचं जाळं कमी आहे, शाखा कमी आहेत, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळं हे असे जे काही मजूर झालेले जे बेकायदेशीर सावकारी करणारी जी माणसं आहेत ना, ते फोपवत आहेत. त्याला कसा आळा बसवला पाहिजे या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, विचार केला पाहिजे. काळात काय झालं, बोलणं खूप आशादायक आहे, तुमचं बोलणं खूप आशादायक आहे हर्षवर्धनजी. मात्र परिस्थिती अशी आहे की बोलणं जरी आशादायक असेल तरी वस्तुस्थिती किंवा आत्ताचे जे चित्र आहे, ग्राउंड रिअलिटी, ती तेवढी चांगली आणि तेवढी आशादायक नाहीये. मी परत अनिलकडे जाणार आहे. अनिल, मला खरं तर एका वेगळ्या मुद्द्याकडे जायचं. अनिल, असं होतं का रे की आपल्याला 1,000, 2,000, 10,000ची गरज असते, मग ते आपण सावकाराकडून घेतो, त्याला मित्र असतील, आपले आप्तस्वकीय असतील, आपले नातेवाईक असतील, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, तर ते समाजातलं असं कोणी मदतीला येत नाही का रे? नाही, कोणच येत नाही मदतीला. काय अनुभव होता?
ज्या वेळेला 1000 रुपये हवे होते, कशासाठी हवे होते आणि काय झालं होतं त्यावेळेला? मध्ये तर दोन अडीच वर्ष झाले दुष्काळ होता, तुम्हाला तर माहिती. दुष्काळात पैशाची गरज असेल त्यावेळेस सरकारकडे सावकाराकडे गेलो ना पैशासाठी आम्ही. सावकाराकडे गेला, जर तुम्ही असं काहीतरी केलं की आम्हाला सावकाराकडे जायची गरज नाही पडली तर चांगलं होईल ना. मग त्यावेळेचे 1000 रुपये ते दुष्काळात घरी काही नव्हतं म्हणून आणले होते का कशासाठी आणले होते नेमके? नाही, घरी काही नव्हतं म्हणून तर 1000 रुपये घेतले होते आम्ही. किती विदारक चित्र आहे हर्षवर्धन पाटीलजी आणि माधव भंडारीजी, अतिशय विदारक चित्र आहे. जे अनिल सांगतोय ना, खरं तर मला त्याला प्रश्न विचारणं म्हणजे त्याच्यावर जुलूम केल्यासारखं वाटतंय, एखाद्या अशा माणसाला बसवून. खरं तर म्हणजे अतिशय विदारक चित्र आहे. विश्वंभर चौधरीजी, मी तुमच्याकडे बराच काळ आलो नाहीये. हा नात्यांमधला विस्विषितपणा कशामुळे आलाय की आपण आपल्या शेजारच्याला मदत करत नाही, आपण आपल्या नातेवाईकाला मदत करत नाही, आपण आपल्या मित्राला मदत करत नाही, आपण त्यांना व्याजाने पैसे देऊ शकतो पण आपण त्याला आपल्या हाताने मदत करायला नाही म्हणतो. हे कशामुळे झालंय? आपल्यातली माणुसकी कशामुळे मरण पावत चालली आहे? नाही, त्याची समाजशास्त्रीय कारणं वेगळी असतील आणि ती कारणं आपल्याला वेगळ्या पद्धतीने शोधावी लागतील. पण मुळात सावकारी का चालते याच्यावरती, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आज कोणता राजकीय पक्ष सिरियस आहे असं मला विचारायचं आहे. कोणता राजकीय पक्ष हे म्हणतोय की कर्जाची वेळ येते? एक साधं उदाहरण सांगतो. कधी नाही ते शेतकऱ्यांना आता गेल्या 5-7 वर्षात मी पाहतोय बियाण्यांसाठी सुद्धा कर्जाची गरज पडते. त्याचं कारण बीटी बियाणे ते अतिशय महाग आहे. घरचं बियाणं आता वापरता येत नाही कारण ते वाण आता जुने होत चालले, त्यांच्यात आता प्रॉडक्टिव्हिटी राहिली नाही. आता ही साधी गोष्ट आहे की बीटी पाहिजे की नाही, बीटी कॉटन पाहिजे की नाही, जनुके बियाणं पाहिजे की नाही, या चर्चेत आपण हा मुद्दा कुठे घेतला की याच्या फायनान्सचं काय होणार आहे हा मुद्दाच नाही घेतला. मात्र मला परत अमितकडे जायचं आहे. अमित, हा असं का होतं की तू बऱ्याच केसेस तुम्ही लढता, तुम्ही न्यायालयात जाता, तुम्ही पोलिसात जाता, तुम्ही त्या नातेवाईकांना बघता, तुम्ही त्या पीडितांना भेटता, लोक एकमेकांना मदत का करत नाहीत आजकाल? काय प्रॉब्लेम काय आहे? नाही, मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं की लोक मदत करत नाही त्याची बरीच कारण आहेत. कारण प्रत्येकाला माणूस अधिकाधिक सेल्फ सेंट्रिक होत चाललाय, स्वतःच्या स्वच्छ बाहेर यायला तयार नाहीये, हे एक चित्र दिसतंय. आणि दुसरीकडे बरीच गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी आपल्या आप्तस्वकीयांना मदत केलेली असते परंतु त्यांनी पुन्हा परतफेड करताना बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये टाळाटाळ केली असते आणि याच्यामधून चेक बाउन्सच्या बऱ्याच केसेस कोर्टामध्ये आज प्रलंबित आहेत. त्याच्यामुळं हा सगळा एकत्रित परिणाम हा जर बघितला तर याच्यामुळं आपल्याला दिसतं की एकमेकांना मदत करताना दिसत नाहीये. आणि सूक्ष्म पद्धतीवर म्हणजे ज्यांना पद पाहिजे, ज्यांना पैसे पाहिजेत, म्हणजे आपल्याकडे असं आहे की त्याची पतच बघत पैसे दिले जातात. मग ज्या माणसाला अगदी कमी पैसे पाहिजेत त्याची पत कमी असते, ज्याला जास्त पैसे पाहिजे असतात त्याची पत जास्त असते. त्यामुळे लोक एक वेळ जास्त पैसेवाल्याला पैसे देतात कारण त्याची पत जास्त वाटते. आणि हेच उदाहरण, हाच क्रायटेरिया सर्व बँकांना आणि सर्व पतसंस्थांना इकडे लागू होतो आणि त्याच्याचमुळे ही अशी होरपळ होते आणि विनाकारण सावकाराकडे जावं लागतं असं मला थोड्या वेळापूर्वी विश्वंभर चौधरी बोलत होते, संपर्क तुटला होता. विश्वंभर चौधरी, तुम्ही मुद्दा पण पूर्ण करत होतात पण माझा तुम्हाला पुन्हा एकदा तो प्रश्न आहे की तुम्ही सांगत होतात मायक्रो फायनान्सची आपल्याला किती गरज आहे, राजकीय पक्ष त्याच्याबद्दल कसे म्हणजे त्याच्यावर बोलायला तयार नाहीये किंवा सिरियस नाहीये. पण मुद्दा असा आहे ना की आपण एकमेकांना आता हरवत पण चालू आहे, संवाद पण हरवत चालला आणि लोकांमध्ये अविश्वास पण आहे. तर हे कशामुळे आहे? मला वाटतं की या प्रश्नाला माध्यमांनी सुद्धा भावनिक विषयाकडे नेऊ नये. आपण प्रत्येक प्रश्नाला भावनिक विषयाकडे नेण्याची चूक करतो. त्याच्यामुळे जे मूळ मुद्दे ते बाजूला राहून राजकीय व्यवस्था ही तशीच चालू राहते. कारण त्यांना हे कळतं की फक्त भावनेचा विषय, कोणी गेला शेतकरी आत्महत्या गेली भेटायला जा, तिथे थांबा आणि संपून जातो पुढे विषय. त्यामुळे याला भावना नको म्हणूया आपण याच्याकडे निखळ व्यवहार म्हणून पाहू की पैसा हा एक व्यवहार असतो, चलन हे एक व्यवहार असतं असं म्हणून आपण त्याच्याकडे पाहू. ज्या प्रकारे ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतले काय प्रश्न सगळ्या राजकीय पक्षांना माहिती नाहीत का? माहिती आहेत ना. बाजाराच्या किमतीपासून म्हणजे पीक येण्यापासून, पाणी पिकाला मिळण्यापासून ते बाजारच्या किमतीपर्यंत प्रत्येक ठिकाणचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना हात घालू शकत नाही तो पण आपण काही करणं. आज ही चालली ती सवंगता चालली. अगदी बरोबर आहे हर्षवर्धननीचं, मी सहमत आहे. 550 कोटी जे दिले सावकारांनी ते चुकीचं होतं. सावकारांनीच ते पैसे, सावकारांचीच धन झाले, ते शेतकऱ्याच्या उपयोगात आले नाही. याउलट माधवराव जे म्हणतात तेही बरोबर आहे की सहकाराच्या 15 वर्षाच्या काळात सहकाराची जी विल्हेवाट लागली गेली पूर्ण आणि ज्या बँका खाल्ल्या ज्या पद्धतीने त्यांच्या इकडे त्याचं श्रेय आहे. मला असं वाटतं की राजकीय व्यवस्था याच्यावरती काय उत्तर देणार आहे. त्यापेक्षा खरं म्हणजे आता मला मुद्दा वेगळा वाटतो अभिजित. मुद्दा असा वाटतो की राजकीय व्यवस्थेच्या पुढे जाऊन आता शेतकरी स्वतःचा काय विचार करणार आहेत हा मुख्य मुद्दा आहे. राजकीय व्यवस्था फक्त प्रलोभनं देऊ शकते, ती कोणाला जगू शकत नाही, ही गोष्ट नक्की खरी. प्रलोभनं देतील, मतांच्यासाठी अनेक गोष्टी होतील परंतु जगू शकेल शेतकऱ्याला बेसिक. आणि म्हणून हे अर्थशास्त्र शेतकऱ्याला कठीण शब्दात अप्रिय वाटेल अशा भाषेत समजून सांगण्याची पण आज गरज आहे. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी शेवटच्या 30 सेकंदासाठी पुन्हा एकदा अनिलकडे जाणार आहे. अनिल, तुझी काय मागणी आहे? तू आता एबीपी माझावर बोलतोयस, माधव भंडारी आहेत आपल्यासोबत, विरोधी पक्षातले हर्षवर्धन पाटील आहेत आणि हे सरकार मधले लोकही बघत असतील तर त्यांच्याकडे तुझी काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना सजा द्यावी, बस एवढीच मागणी माझी.
आणि सावकारीकडे आणि असे जावं काहीतरी- लागू नये याची आणि काळजी असं घेतली काही- पाहिजे. आणि अशा काहीतरी सोयी उपलब्ध करावी की शेतकऱ्याला, जेणेकरून की सावकाराकडे जाण्याची गरज येऊ नये. अशी जर गरज पुन्हा आणखीन अशा जर गरजी वाढू लागल्या तर आणखीन एखाद्याचा बळी जाईल, असं जर झालं तर. नक्कीच. अतिशय अतिशय विदारक चित्र आहे महाराष्ट्रामध्ये. एकतर 3 वर्षाचा दुष्काळ, त्याच्यामध्ये ही अशी छोटी मोठी घेतलेली कर्ज आणि ती भागवताना, परतफेड करताना गेलेले बळी सावकारीचे. आपण विचार करू शकतो की ज्यावेळेला माणूस 70,000चे 7.5 लाख रुपये भरतो, त्यावेळेला त्याच्या घरात, त्याच्या कुटुंबात, त्याला स्वतःला काही यातना सहन करावे लागत असतील आणि त्यानंतर होणारा अमानुष छळ. तर खरं तर विश्वंभर चौधरी म्हणाले की आपण या मुद्द्याला भावनिक नाही करायला पाहिजे. आपण अख्खी चर्चा जी आहे ती या प्रश्नाचं उत्तर कायद्यात आहे, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पोलिसांच्या कारवाईमध्ये आहे. मात्र ती यंत्रणा सक्षम नाही आहे, ती यंत्रणा तितक्या ताकदीनं काम करत नाही आहे. काही वेळेला कायदाही कमी पडतोय आणि आपण अपेक्षा करूयात की येत्या काळामध्ये कायदा सक्षम होईल, येत्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री त्याचा विचार करतील आणि परत कधीही कुठल्याही खाजगी सावकाराची अशी हिंमत होणार नाही की कोणाचा छळ करून, कोणाचा जीव घेण्याचा, कोणाचा खून करण्याचा. आणि देव करो की सावकाराकडं जाण्याची वेळ खरं तर कुणावरही न येऊ. आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. तुम्ही पाहत रहा ABP माझा.